तर मित्रांनो आमची गाडी आलेली आहे. छोडूशी दिसते. ते बघा बोर्ड दिसतंय माझं. गाडी आली आहे. कोरोना मेला कोरोना गर्दीमध्ये. मुलीचा लाडका लंबोदरला लाडका लंबोदरची मूर्ती मस्त बॅलन्सिंग छान पहिल्यांदा होती. मूर्ती आणली त्यांनी आणि आता खूप छान मूर्ती बनवली आहे. महाराजाला चला इकडची व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी आलो आहे मुलुंडला आलेलो आहे. तर इथे एक फेमस मंडळ आहे. त्या मंडळाचं नाव आहे स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट. खूप मोठं मंडळ आहे, ते मागीला खूप फेमस आहे. तर या ठिकाणी आलो आहे गणपतीला. तर तुम्हाला आपल्यासोबत आहे आपल्या मुंबईच्या बाप्पाचे दर्शन आर्यन परळकर. तर आर्यन परळकर, काय वाटतं आज आपण पहिला आपल्या इथून सुरुवात होते. पहिला यंदाचा महादेव गणेशोत्सवामध्ये पहिला आपण कव्हर करतोय मुलुंडमधील दगडूशेठ शेट्टी यांचा गणपती स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या इथे आपण आलो आहोत. चला तर मग बाप्पाचं दर्शन करूया. दर्शन झालेले आहे. आता आम्ही चाललो आहे कळव्याला. तर इथून आम्ही आता रिक्षाने जाणार. रिक्षाने मुलुंडला, मग तिथून कळव्याला निघेल आणि कळव्याला भेटूया. मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे स्टेशनला. इथून चाललो आता कळव्याला आणि कळव्याचा गणपती वगैरे आणि मग तिथून आम्ही डोंबिवलीला निघेल. तर आमची ट्रेन आली आहे. मित्रांनो आता आम्ही कळव्याला पोचलो आहे आणि आता आम्ही थेट इथून आम्ही कळव्याचा राजा प्रति तेजुकायाचा जातो आहे. तिथून कळवा मेडिकलच्या इथे जातो आहे. पहिले 15 मिनिटाचं डिस्टन्स आहे, जाऊ आपण तसं. तर आम्ही आता चालतो आहे मित्रांनो. तर कळवा स्टेशन पुरा खाली दिसतोय.
पुरा खाली स्टेशन आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे कळव्याला. आता थोडाच अंतर राहिलं आहे आम्ही मंडपाजवळ पोचण्यासाठी. तर आता पाहूया पुढे प्रवास असा चालूच राहिला. आता कळव्याच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही थेट आता इकडनं डोंबिवलीला निघतो आहे. डोंबिवलीला बरेच मंडळ आहेत, तिथं व्हिजिट करायचं आम्हाला आता. तर आर्यन परळकर माझ्यासोबत आहे. आर्यन काय बोलतो आता? आपलं दर्शन झालं. पहिले डोंबिवलीला 2 गणपती करूया. इच्छापूर्ती गणराज, त्यानंतर मोर्या आणि नौपाड्याचा महाराजा. पहिले आता बघू इथून ट्रेन कितीची मिळते त्यावर. तर मित्रांनो, तर सांगितल्याप्रमाणे आता आम्ही इथून स्टेशनला जाणार आहे. तर ते स्टेशनवरून आम्ही डायरेक्ट डोंबिवलीला जाऊन डोंबिवलीवरून बरेच गणपती आम्हाला दर्शन करायचे आहेत. 7-8 गणपती आहेत त्याला. तर तुम्ही आहे ना प्रवास बघतच राहा आमचा, जाऊच नका कुठे. एकदम खूप सुंदर असा ब्लॉग असेल आपला. तर मित्रांनो आम्ही कळव्या स्टेशनला आहे. गाडी का अजून आली नाही आहे. 5 मिनिटं झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. किती वाजले? 3:30 वाजले. 23ची गाडी लेट झालं. 3:23ची गाडी. 3:23ची गाडी लागली पाठी. 3 वाजून 23 मिनिटांची कल्याणला जाणारी 12 डब्यांची हिंदी लोकल गाडी आली नाहीये. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. 3 कल्याण गाडी लागली आपली. तर अजून किती? 3:23 म्हणजे अजून 3:30 इथंच वाजलेत. आम्ही कधी पोचू डोंबिवलीला? कधी पोचू रे बाबा? कधी पोचू? डोंबिवलीचे 7 गणपती आहेत. डोंबिवली कधी पोचू आम्ही? तर मित्रांनो आमची गाडी आलेली आहे. थोडीशी दिसते. ते बघा बोर्ड दिसतंय माझं. गाडी आली आहे, कल्याण गाडी. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 3 वाजून 23 खूप स्लो चालली. 12 डब्यांची आली 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 मुंबई लोकल आली आली. गर्दी बघा. कोरोना कोरोना गेला. कोरोना संपला. कोरोना मेला. कोरोना गर्दीमध्ये. डोंबिवलीला. तर आता चाललो आहे आता गणपती बघायला. पहिला गणपती आम्ही जाणार आहे चिंचोडी पाडा. कुठं जायचं? इकडे जायचं. आम्ही चिंचोडी पाडाला चाललो आहे. ते तिथं लाडका लंबोदर करेल. मग तिथून आम्हाला नौपाड्याचा महाराजा, मग तिथून डोंबिवलीचा मोर्या, मग तिथून डोंबिवलीचा इच्छापूर्ती. डोंबिवलीचा गणराज इथं स्टेशनलाच आहे. तो जरा 5-10 मिनटं अंतरावर आहे. पण आम्ही पहिलं तिकडे जाऊन येतो. मग आम्ही प्रतिचिंतामणी करेल. डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी करेल. त्याचा ॲड्रेस जरा थोडासा हार्ड आहे, खूप लांब आहे जरा मंडळ ते. बघूया जरा. सो आपण आता भेटूया डायरेक्ट मंडपात. तर मित्रांनो आता जरा खायला जाऊया काहीतरी, कारण खूप भूक लागली. सकाळपासून फिरतोय. काय बोलतो आर्यन? खूप भूक लागली. व्हिडिओ नंतर करू आपण. हां चालेल. चला पहिला आपण खाऊन घेऊया जरा काहीतरी. खूप भूक लागली. खाली पोटच फिरतो आम्ही. पाणी पण खातो काहीतरी. आता आपण आलो हॉटेलमध्ये जेवायला. आता बघूया पहिले काय येतं. गणेश आठवे इथे थकून बसले. काय खाऊया? हो गणेश आठवे.
काय मागवलं? मिसळपाव खाऊया. ठीक आहे, आपली मिसळपाव आलेली आहे. हो चालेल, आलो की फोन करतो. मिसळ आली, पाव कुठे? अरे भाई मिसळ दे, पाव किती? पाव घ्या. पाव पण आलेत. आता पहिले खाऊन घेऊया. आता पोटभर मस्त नाश्ता झालेला आहे. आता आपण जाऊया गणपती कव्हर करायला. आमच्यासोबत कुठेही जाऊ नका आमच्यासोबत. तर आता आम्ही चाललोय लाडक्या लंबोदरला. तर चला. पुढं ट्रॉली. मित्रमंडळ नौपाड्याचा महाराजा. आत्ताच आमचा डोंबिवलीचा लाडका लंबोदर दर्शन झाले आणि आता माझा खास मित्र संकेत मला गाडीवर सोडलं आणि सो इथं ड्रॉप केलं आम्हाला दुसऱ्या मंडळामध्ये. खूप चांगला मित्र आहे आणि सो थँक्यू संकेत. आणि आता आम्ही आलो आहे नौपाड्याचा महाराजा मित्रमंडळामध्ये. सो तुम्ही आता पुढचा प्रवास बघा. काय बोलतो आर्यन, कसं वाटलं आता डोंबिवलीचा लाडका लंबोदरला? लाडका लंबोदरची मूर्ती मस्त बॅलन्सिंग छान पहिल्यांदा मूर्ती आणली त्यांनी आणि आता खूप छान मूर्ती बनवली. महाराजाला. चला इकडची मूर्ती चला आता इकडची मूर्ती बघूया. आलो आम्ही मंडळामध्ये. चला. चाललोय डोंबिवलीचा मोरया. आता आपण बघितला नौपाड्याचा महाराजा. आता आपण जातोय डोंबिवलीचा मोरयाकडे. तर आता आपण बघितलंय नौपाड्याचा महाराजा आणि आपण आता चाललोय डोंबिवलीचा मोरया बघायला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये चालूच राहा. तर असं तुम्हाला एक
सुंदर सुंदर डोंबिवलीचे कन्नड आहे. तुम्हाला खूप छान वाटलं आज डोंबिवलीला फिरून वगैरे. तर आता आपले बरेच मंडळ अजून बाकी आहेत. आपला मेन मंडळ बाकी आहे डोंबिवलीचा मोऱ्यानंतर आपण जाणार आहोत डोंबिवलीच्या इच्छापूर्तीच्या इथे. डोंबिवलीचा मोरया केला आहे. तर आता आमचा प्रवास पुढचा असेल तो पुढे. आता आपण जातोय चिंचोडा पाडामधला सर्वात फेमस मंडळ म्हणजे अख्ख्या डोंबिवली शहरातला डोंबिवलीचा इच्छापूर्ती. तो आता डोंबिवलीच्या इच्छापूर्तीला आम्ही चाललो आहे. तो आम्हा शेवटचा असेल इकडचा जो प्रवास असेल तो. आणि याच्यानंतरचा आमचा सीधा आम्हाला पुढे जायचं, आपल्याला स्टेशनला जायचं आहे. डोंबिवलीचा गणराज करायचा आहे. प्रतिचिंतामणी शोधायचं. त्याला जाऊन दे रे बाबा पुढे. आले आवड. सो आता आम्ही चाललो आहे डोंबिवलीच्या इच्छापूर्तीला. डोंबिवलीचा इच्छापूर्ती करून आपण जाणार आहोत डोंबिवलीचा गणराज करायला. मग तिथून आम्ही जाणार डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी. बघू थोडा अंतर थोडा लांब आहे पण आपण करूया, नक्कीच करूया. चला. सो फायनली आम्ही आलो आता डोंबिवलीच्या इच्छापूर्तीला. बघा तुम्ही पाठी गेट बघू शकता. सो आर्यन, मुंबईच्या बाप्पाचे दर्शन. जो मेन मंडळ होता तिथं आलो आहे. आता बघूया ती कशी आहे, मला दाखवतोच तुम्ही आमच्यासोबत. असे डोंबिवलीचे बरेच मंडळ असे गाजलेले आहेत. पण त्यातलं एक नावाजलेलं मंडळ आणि गाजलेलं मंडळ म्हणजे डोंबिवलीच्या इच्छापूर्ती. सो आपण आज तिथे जाणार आहोत. तर भेटूया आपण. इच्छापूर्ती दर्शन झालेलं आहे. सो बरं वाटलं. आणि सोबत आहे एक
आता आपण चाललोय डोंबिवलीचा प्रतिचिंतामणीला. आता आमच्या बाकी डोंबिवलीचा गणराज आणि डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी. तो आता आपण निघूया इकडनं, लेट झालाय. चला तो आपण जाऊ. चालत करू. सो आता बघा डोंबिवलीचा इच्छापूर्ती. याच्याकडे सो मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला डोंबिवलीचा इच्छापूर्ती दर्शन वगैरे कसं वाटलं? कमेंट करा. नक्की कमेंट करा आणि सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. सो आता आपण चाललो आहे डोंबिवलीचा गणराज करायला. पहिलं डोंबिवलीचा गणराज करूया, कारण तो जवळ आहे जरा. मग तिथून प्रतिचिंतामणी करूया. सो ब्लॉगमध्ये चालूच ठेवा. संध्याकाळ झाली भरपूर संध्याकाळ आता झाली. फक्त आपल्या डोंबिवलीमधले दुपारपासून गणपती बाकी आहेत. दुपारपासून फिरतोय आम्ही लोक. संध्याकाळ झाली. मिसळपाव खाल्लंय मगाशी, मस्त पोट भरलं. हां, बस आम्हाला काय नाही. आता आम्ही बाप्पांसाठी फिरतोय. दर्शन बाप्पांचा आशीर्वाद आहे सोबत पाठीशी, बाकी काय नाही. बस, अजून काय नाही पाहिजे. आणि बस तुमची साथ हवी, बाकी काय नाही. सो आता आपण इथनं चालत राहूया. किती लांब आहे रे अजून? 5-10 मिनिटावर आहे. जो रूटने आलो त्याच रूटला आहे, फक्त स्टेशनपासून आपल्याला रूट चेंज करायचा आहे, सरळ रोड. सो आता आम्ही निघतोय जरा स्टेशनला जायला. चालतच बरं पडतं आम्हाला, कारण की आम्हाला एवढा खाल्ले तेवढंच बरं वाटतं जरा चालत चाललेलं. सो भेटूया आपण गणराजला. चला. आता आम्ही डोंबिवलीचा गणराज सो दर्शन झालेलं आहे. तर आम्ही चाललो आहे प्रतिचिंतामणीला. थोडं 10 मिनटं अंतरावरच आहे. सो आता गेल्या वर्षी आम्हाला काय मंडळ काय माहिती नव्हतं, म्हणून आम्हाला जायला भेटलं नाही. पण यावर्षी आम्ही नक्की व्हिजिट करू, एक शब्दच दिलेला आहे. तर म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी त्याचं एक प्रतिरूप आहे डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी. खूप म्हणजे मूर्ती बघण्याची खूप इच्छा आहे आणि दर्शन तर घ्यायचंच आहे. तर नक्कीच आतुर झाली आहे त्या पाहण्याची. तर भेटूया मंडळामध्ये डायरेक्ट. सो व्हिडिओ पाहत राहा आणि पुढे जाऊ नका. खूप सुंदर अशी सुबक मूर्ती असेल, बघाच तुम्ही. सो भेटूया आपण डायरेक्ट मंडळामध्ये.
प्रति चिंतामणी असं नावाजलेलं मंडळ इको फ्रेंडली गणपती बाप्पा तिथं आता आमचं दर्शन झालेलं आहे. सो खूप बरं वाटलं, मस्त शूट झाला आहे. सो तुम्ही आता कुठं जाऊ नका. एक आम्हाला रस्त्यात जाता जाता एक डोंबिवलीचा श्री एक मूर्ती भेटली, तर आता ती पण एक कवर करूया आपण. सो आता तुम्ही कुठं जाऊ नका, सोबतच राहा आपल्या. सो बघत राहा. डोंबिवलीच्या श्रीला आलो आहे आता. तर बघूया आतमध्ये दर्शन घेऊया. दर्शन झालेलं आहे डोंबिवलीमध्ये. शेवटचा डोंबिवलीमध्ये तर डोंबिवलीचा श्री तो पण कवर झालेला आहे. तो आता आम्ही ब्लॉग इथेच संपवतो. तो ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सो मला कमेंट करून नक्की सांगा. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा येऊया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय.